करते बस। Good morning friends, myself Sachin Ratnabarki and our third lecture on basic concept of geometry. Okay, let's start now. See here friends, today's topic is betweenness. Betweenness means what? If आपण काय म्हणतो जनरली माहिती का, बिटवीन आहे म्हणजे दोन व्यक्तीच्या बिटवीन तो एक व्यक्ती आहे. ठीक आहे, म्हणजे आता एक समजा हा एक व्यक्ती आहे इन जनरल ना, आणि हा एक व्यक्ती आहे. ठीक आहे, आणि हा एक व्यक्ती आहे. Suppose there are three persons standing in a collinear. ठीक आहे, एका रेषेमध्ये ते तिघ जण उभे आहेत. हा A आहे, हा B आहे आणि हा C आहे. मग सांगा बरं मला, who is between A and C? Obviously B. We can say that. आपण असं म्हणू शकतो का की C is between A and B? No, because C is here and B A is here. ओके, बघा आता बिटवीन म्हणजे एक्झॅक्टली त्याच्यामध्ये असला पाहिजे. ठीक आहे, देयर आर सम कंडिशन्स. तो आता हे आपण मॅथ्स मध्ये पाहायचं आहे. हे आपण इन जनरल सहज सांगू शकतो आपण की कोण मध्ये आहे, कोण बिटवीन आहे, दोघांच्या सहज सांगू शकतो. पण मॅथमॅटिक्स कसं करायचं आहे ते आपल्याला बघायचं. आता बघा मॅडम, आता बघा, इफ ABC आर थ्री डिस्टिंक्ट पॉइंट, ABC आर थ्री डिस्टिंक्ट पॉइंट, कोलिनियर पॉइंट्स, देन देयर आर थ्री पॉसिबिलिटीज. मग आता याच्यामध्ये तीन जर पॉइंट दिले आपल्याला, आपण असं सांगितलं जनरली की नाही का, तीन पॉइंट्स आहेत ते कोलिनियर आहे. फक्त एवढं सांगितलं आपल्याला, तीन पॉइंट्स आहेत ABC ते कोलिनियर आहे. मग काय होऊ शकते माहिती का, फर्स्ट केस मध्ये काय होऊ शकते, ABC हे सिंबल आहे कोलिनियरचा. आपण फर्स्ट पॉसिबिलिटी घेऊ ABC, म्हणजे B इज बिटवीन AC. ठीक आहे, B इज बिटवीन AC. फर्स्ट पॉसिबिलिटी आहे हियर, B is between A and C. ठीक है, सेकंड पॉसिबिलिटी काय आहे, B C A. आता इथे बिटवीन कोणता आला, C आला. C is between B and A किंवा A and B. ठीक है, थर्ड पॉसिबिलिटी काय येणार बघा, थर्ड पॉसिबिलिटी येणार C A B. दॅट इज A is between B and C. B and C. बघा, C and B and B and C एकच आहे. लक्षात आहे. आता बघा, तीन पॉसिबिलिटी आहे. पहिले तर आपण B मध्ये घेऊ, नंतर C मध्ये घेऊ आणि A मध्ये घेऊ. आपल्याला तीन पॉइंट दिले आहेत ABC आणि ते कोलिनियर आहे म्हणलेले. काय म्हणले, कोलिनियर आहे. पण कोणत्या वेन कोलिनियर आहे ते सांगितलेलं नाही आपल्याला. त्यामुळे तीन पॉसिबिलिटी आहेत. पहिली पॉसिबिलिटी A B इज बिटवीन A and C. दुसरी पॉसिबिलिटी C इज बिटवीन A and B. अँड थर्ड पॉसिबिलिटी B A इज बिटवीन B and C. बघा, अशा तीन पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे, जर क्लिअर दिला असता आपल्याला की A B C या टाइप मध्ये, तर नाही का आपण सांगितलं असतं की B इज बिटवीन A and C. बट इथे क्लिअरली दिलं नाही. त्यावेळेस काय होतं माहिती का, अशा तीन पॉसिबिलिटी. आता हे झाले पॉसिबिलिटीज. आता समजा आपल्याला मॅथमॅटिकली करायचं असेल तर ते कसं करायचं बघा. यामध्ये आता समजा आपल्याला मेजरमेंट दिले आहे, माप दिलेली आहे. ठीक आहे, तर तेव्हा कसं करायचं आहे पहा. सपोज आता त्यामध्ये तीन पॉसिबिलिटी पुन्हा येणार. काय येणार माहिती का, फॉर्म्युला येणार. डिस्टन्स हे फर्स्ट केस साठी नाही का, डिस्टन्स AC इक्वल्स टू काय पाहिजे आपल्याला, डिस्टन्स AC A पासून C पर्यंत डिस्टन्स, हे लॉंगेस्ट डिस्टन्स आहे. आपल्याला लॉंगेस्ट डिस्टन्स घ्यायचा आहे. डिस्टन्स AC इक्वल टू काय ना, डिस्टन्स AB प्लस BC. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. बघा, हा फर्स्ट केसचा फॉर्म्युला तयार होईल. ठीक आहे, सेकंड केस साठी काय येणार फॉर्म्युला पहा. डिस्टन्स AB BA लाच AB म्हणू शकतो ना. डिस्टन्स AB आणि BA एकच असणार. AB
इक्वल्स टू डिस्टन्स BC प्लस डिस्टन्स AC, डिस्टन्स BC प्लस डिस्टन्स AC किंवा CA, AC किंवा CA एकच असणार. ठीक आहे. हे बघा आता हे समजा आपण डिस्टन्स AB घेतलं, हे डिस्टन्स AB आहे, म्हणजे A पासून B पर्यंत डिस्टन्स समजा 5 आहे, 5 किलोमीटर आहे. तर B पासून A पर्यंत पण डिस्टन्स काय असणार, 5 किलोमीटर असणार. त्यामुळे आपण डिस्टन्स AB इक्वल टू डिस्टन्स BA सेमच असणार. ठीक आहे. तर आपण AB लिहू शकतो किंवा BA लिहू शकतो, कोणतं पण. त्यानंतर पाहा लक्षात, आता यामध्ये पहा थर्ड पॉसिबिलिटी काय येणार, पहा आता एक BC घ्यायचं आपल्याला ना, BC डिस्टन्स BC इक्वल्स टू डिस्टन्स AC प्लस AB, डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स AB. ठीक आहे. हे जे डिस्टन्स आहे हे 3 फॉर्म्युले तयार झाले, 2 आणि 3. ठीक आहे. याला म्हणायचं आता या डिस्टन्स या फॉर्म्युलासह आपण काय शकतो माहिती आहे का, ते पॉइंट्स दिलेले पॉइंट्स कोलिनियर आहेत की नाही हे आपण सांगू शकतो, आणि त्याचबरोबर कोणता पॉइंट बिटवीन आहे तो पण सांगू शकतो आपण. ठीक आहे. या फॉर्म्युला यूज करून काय शकतो आपण माहिती आहे का, जे दिलेले पॉइंट्स आहेत ते कोलिनियर आहेत की नाही ते पाहता येते, आणि कोणता पॉइंट बिटवीन आहेत तर कोणता पॉइंट बिटवीन आहे हे आपल्याला सर्च करता येते. ओके. बघा आता आपल्याला काय करायचं म्हणजे प्रॅक्टिस सेट घ्यायचं. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 3 घेऊ आपण. ओके. सो फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 3 इज गोइंग ऑन. See here, find the information given below. Find which of the points is between the other two. ठीक आहे. व्हेरीफाय करायचं आहे, बघायचं आहे कोणता पॉइंट दोन पॉइंटच्या मध्ये आहे. ठीक आहे. आणि नाही का जर हा कोलिनियर नसेल तर दाखवा आपण. ठीक आहे. असा क्वेश्चन आहे, पण आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की नाही का कोणता पॉइंट दोन पॉइंटच्या मध्ये आहे. पहा इथे P आहे, Q आहे आणि R पण आहे. P, Q, R 3 पॉइंट दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आपल्याला बघायचं आहे की नाही कोणता पॉइंट कोणत्या पॉइंट दोन पॉइंटच्या मध्ये आहे. ठीक आहे. तर काय करायचं, इझी आहे. सगळ्यात लॉंग डिस्टन्स आहे ते घ्यायचं. सगळ्यात लॉंग कोणता आहे, डिस्टन्स PQ, डिस्टन्स PQ घ्यायचं आहे. ठीक आहे. इक्वल्स टू किती दिले आहेत 10, याला इक्वेशन नंबर 1 करून द्यायचं. ठीक आहे. इझी आहे. मग आता राहिलेले दोन आहे ते बघायचे, कोणते राहिले आहे, डिस्टन्स PR राहिला आणि RQ राहिला. तर ठीक आहे, आपण घेऊ ते. मग डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR करायचं, डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR करायचं. PR किती आहे 7 आहे. ठीक आहे. आणि QR किती आहे 3 आहे. या दोघांचे ऍडिशन करा, काय येणार 10. इक्वेशन नंबर 2 बघा, इक्वेशन नंबर 1 आणि 2 ची व्हॅल्यू सेम आली आहे. देयरफॉर फ्रॉम 1 and 2 from 1 and 2 we can say that distance PR equals to distance PQ. Distance PQ equals to distance PR plus distance QR. ओके. बघा डिस्टन्स PQ हे सगळ्यात मोठा आलेला आहे, त्यामुळे देयरफॉर P आणि R मध्ये येणार, R आणि नंतर Q, कारण की PQ जो आहे हा मोठा डिस्टन्स सगळ्यात लॉंगेस्ट डिस्टन्स आहे, त्यामुळे PQ घ्यायचा आणि R मध्ये यायचा. देयरफॉर R point R is between P and Q. Okay, understand? इझी प्रॉब्लेम आहे. बघा इथं आपण पहिले सगळ्यात लॉंगेस्ट डिस्टन्स घेतला, आपण काल इक्वेशन नंबर 1 करून टाकलं, आणि रिमेनिंग 2 जे डिस्टन्स आहे त्यांची ऍडिशन केली. रिमेनिंग 2 डिस्टन्स हे वाला आणि हा वाला. ठीक आहे. या दोन डिस्टन्स केली आपण ऍडिशन केली. 7 + 3 10, दोन्ही फ्रॉम 1 and 2 दोन्ही इक्वल आलं. इक्वल आलं म्हणजे काय, PRQ हे काय कोलिनियर आहे, अँड पॉइंट R इज बिटवीन P and Q. ओके फ्रेंड्स. So friend, next problem. See here, question number 2 ज्यामध्ये पहा सेकंड क्वेश्चन आहे. डिस्टन्स RS दिलेला आपल्याला 8, डिस्टन्स ST दिलेला आहे 6 आणि डिस्टन्स RT दिलेला आहे 4. आता सांग मला which is the greater distance? Yes, that is distance RS is 8 centimeter, 8 units. Okay, क्वेश्चन नंबर फर्स्ट. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट होता आहे. मग रिमेनिंग 2 कोणते आहे, रिमेनिंग 2 आहे ST आणि RT. ठीक आहे. डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT इक्वल्स टू डिस्टन्स ST किती आहे 6
प्लस डिस्टेंस आर किती आहे 4 इक्वल टू किती आहे इट इज अ 10 यस क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम 1 and 2 बघा आता इथे मध्ये यामध्ये काय डिस्टन्स फर्स्ट इक्वेशनचा आन्सर काय आलं 8 आलं आणि सेकंडचं काय आलं 10 आलं इक्वल आहेत काय नाही आहे त्यामुळे बघा डिस्टन्स आर यस इज नॉट इक्वल टू कारण की याचा आन्सर 8 आहे याचा आन्सर 10 आलं नॉट इक्वल टू डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी therefore points R S T are not collinear बघा जर इक्वल आलंच नाही तर कोलिनियर नाहीये जर इक्वल आलं तरच कोलिनियर असतात अदरवाइज कोलिनियर नसणार ठीक आहे आता आपण अजून एक प्रॉब्लेम पाहूया सो फ्रेंड एग्जांपल नंबर 3 distance AB equal to 16 distance CA equal to 9 distance BC equal to 7 then first observe that which is the greater distance सगळ्यात मोठा डिस्टन्स कोणता आहे बघा सगळ्यात मोठा डिस्टन्स आहे डिस्टन्स AB यस डिस्टन्स AB घ्यायचं सोल्युशन मध्ये पहा डिस्टन्स AB equals to 16 इक्वेशन नंबर 1 काढायचं ठीक आहे आता रिमेनिंग 2 जे आहे त्यांची काय करायची ऍडिशन म्हणजे डिस्टन्स CA plus distance BC okay equals to 9 plus 7 equals to 16 very good then from equation 1 and 2 from 1 and 2 we observe that both RHS is equal therefore distance AB equals to distance CA plus distance BC okay therefore we can say that आता पहा सगळ्यात मोठा डिस्टन्स कोणता आला A आणि B मग A लिहायचा आणि शेवटला B लिहायचा आणि मध्ये आपल्याला काय करायचं आहे कोणता आलेला C मग A C B आर कोलिनियर कारण की सगळ्यात मोठा डिस्टन्स असणार लॉंगेस्ट डिस्टन्स ते लॉंग लागेल म्हणजे मध्ये टाकायचा जो पॉइंट राहिला रिमेनिंग पॉइंट्स ठीक आहे therefore point C is between A and B. ठीक है therefore point C is between A and B. Okay then आता बघा लक्ष द्या या प्रॉब्लेम मध्ये आणि या प्रॉब्लेम मध्ये काय डिफरन्स होता हा क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 3 आहे एक्झाम्पल नंबर 2 आहे ठीक आहे बघा आता यामध्ये दोन प्रॉब्लेम मध्ये यामध्ये काय होतं डिस्टन्स R S इक्वल टू 8 दिला होता S इक्वल टू 6 दिला होता आणि हा R इक्वल टू 4 दिला होता आपण लॉंगेस्ट डिस्टन्स घेतला इक्वल टू RS इक्वल टू 8 आलं आणि रिमेनिंग 2 ची एडिशन केली तर 10 आली बघा हे लॉंगेस्ट डिस्टन्स जर घेतला आपण हे लॉंगेस्ट डिस्टन्स आहे आपलं RS ठीक आहे हे आहे 8 या दोघांची एडिशन केल्यानंतर आपल्याला 8 आलं पाहिजे एक्झॅक्टली ठीक आहे पण इथे काय झालं हे एडिशन केल्यानंतर 10 आलं ठीक आहे हे आलं 10 म्हणजेच काय हे पॉइंट्स कोलिनियर म्हणजे कोलिनियर येणार नाहीत ठीक आहे त्यामुळे नाही का असे प्रॉब्लेम विचारू शकतात तुम्हाला त्यामध्ये बघा मग जेव्हा हे जर डिस्टन्स इक्वल नाही आलं तर कोलिनियर नाही आहेत डिस्टन्स इक्वल असलं तर कोलिनियर आहेत आणि काय करायचं आहे कोणता पॉइंट बिटवीन आहे ते आपल्याला दाखवायचं ठीक आहे आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहू ओके सो फ्रेंड क्वेश्चन नंबर 4 नाउ on the number line point A, B and C such that distance AC equal to 10 distance CB equal to 8 and find distance AB considering possibilities see here आपल्याला काय करायचं म्हणजे पॉसिबिलिटी काढायची आहे आता बघा आता म्हणजे हे प्रॉब्लेम काय एक्झॅक्टली माहिती का एक ABC चे पॉइंट आहे हे काय माहिती का हे पॉइंट्स कोलिनियर आहेत हे पॉइंट्स कोलिनियर आहेत ते आपल्याला पाहायचं आहे आपल्याला बघायचं आहे हे पॉइंट्स कोलिनियर आहेत का आणि असेल तर कोणता पॉइंट कोणत्या दोन पॉइंटच्या मध्ये ना आणि आपल्याला AB ची व्हॅल्यू काढायची आहे डिस्टन्स पॉसिबिलिटीज ठीक आहे तर फर्स्ट पॉसिबिलिटी घेऊ आपण लेट अज्यूम दॅट A फर्स्ट पॉसिबिलिटी घेऊ आपण A B C ठीक है means that point
point B is between A and C. ठीक आहे, आपण एक फर्स्ट पॉसिबिलिटी घेऊ आपण. ठीक आहे, आता जर ही फर्स्ट पॉसिबिलिटी घेतली तर काय येणार आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युलानुसार डिस्टन्स AC इक्वल्स टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. ठीक आहे, आपण कोऑर्डिनेट घेतलेला आहे समजा फर्स्ट पॉसिबिलिटी मध्ये. तर बघा डिस्टन्स B ची व्हॅल्यू किती आहे, AC इक्वल टू 10 आहे, 10 ठेवली आपण इक्वल्स टू AB किती आहे, AB फाइंड करायचं आपल्याला, म्हणजे याला ऍज इट इज ठेवायचं, ऍज इट इज AB ऍज इट इज प्लस BC दिले 8, मग इथे 8 ठेवायचं. आपल्याला फाइंड काय करायचं आहे AB. मग हे 8 जो आहे, हा जो 8 आहे हा पॉझिटिव्ह इंटिजर आहे, त्याला शिफ्ट करा इकडे निगेटिव्ह होऊन जाईल. म्हणजे काय आणायचं आपलं डिस्टन्स AB इक्वल्स टू 10 मायनस 8. हा पॉझिटिव्ह आहे, त्याला इकडे शिफ्ट केल्यानंतर काय होणार निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे डिस्टन्स AB इक्वल्स टू किती येणार 2. ठीक आहे, ही फर्स्ट पॉसिबिलिटी मध्ये आपल्याला आन्सर काय आलं, AB चं डिस्टन्स किती आलं 2 आलं. आता सेकंड पॉसिबिलिटी घ्यायची आपल्याला. बघा आता सेकंड पॉसिबिलिटी मध्ये सेकंड पॉसिबिलिटी. ठीक आहे, सेकंड पॉसिबिलिटी मध्ये काय होतं माहिती का, आता आपण जर ABC घेत होतो तर BCA घेऊ आपण, BCA घेऊ आपण, BC and A घेऊ आपण, BCA घेऊ. ठीक आहे, मग BC घेतल्यानंतर काय येणार, सर्वात मोठा कोणता पॉइंट आहे, डिस्टन्स येणार AB येणार. AB डिस्टन्स AB डिस्टन्स BA मीन्स डिस्टन्स AB इक्वल्स टू BC प्लस AC, डिस्टन्स BC प्लस डिस्टन्स AC. पुट अप व्हॅल्यूज, पुट द व्हॅल्यूज. काय करायचं, AB आपल्याला करायचं आहे, AB ला असं ठेवून द्या, AB इक्वल्स टू काय ना डिस्टन्स BC किती आहे, डिस्टन्स BC आहे 8. ठीक आहे, इथे 8 लिहून घेऊ आपण. बघा 8 लिहिला आपण प्लस डिस्टन्स AC किती आहे 10 प्लस 10 किती आलं 8 प्लस 10 18. म्हणजे डिस्टन्स AB किती आलं, डिस्टन्स AB आलं 18. ओके, सेकंड पॉसिबिलिटी मध्ये आन्सर आपल्याला किती आलं, पहिल्या पॉसिबिलिटी 2 आलं, सेकंड पॉसिबिलिटी आन्सर आलं 18. तर थर्ड पॉसिबिलिटी पाहू आपण. थर्ड पॉसिबिलिटी, थर्ड पॉसिबिलिटी मध्ये पाहता आता काय करायचं आपल्याला, पर्याय कोणता आहे दुसरा, आपण B पण घेतला. आता काय करायचं आहे CAB. ठीक आहे, बघा पहिल्या पॉसिबिलिटी ABC घेतले, दुसऱ्यामध्ये BCA घेतलं, तिसऱ्यामध्ये CAB घेऊ. ठीक आहे, तिसऱ्या पॉसिबिलिटी काय ना, पहिली पॉसिबिलिटी ABC इझी कसं केलं माहिती का, आपण नाही का ABC आहे तर A ला समोर घेतलं सरळ. दुसऱ्या पॉसिबिलिटी A ला काय घेतलं आपण समोर घेतला. तिसऱ्या पॉसिबिलिटी या B ला समोर घेतलं, म्हणजे CA आणि B द्या आपल्याला. ठीक आहे, तर CAB मध्ये काय येणार, CAB आपण कोलिनियरला कन्सिडर केलं तर काय येणार डिस्टन्स BC, आणि सगळ्यात लॉंगेस्ट डिस्टन्स आहे BC. डिस्टन्स BC इक्वल्स टू डिस्टन्स AC प्लस AB, डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स AB. ठीक आहे, तर व्हॅल्यू पुट अप करायच्या मध्ये BC किती येणार, BC आपल्याला दिला 8 लिहून घेऊ आपण. AC किती दिला आपल्याला 10, म्हणजे 10 लिहून घेऊ आपण. तर बघा आता नाही का आपल्याला काय करायचं आहे, AB ची डिस्टन्स ची व्हॅल्यू काढायची आहे. हा कसा आहे ते पॉझिटिव्ह आहे, इकडे काय होते निगेटिव्ह. म्हणजेच काय डिस्टन्स AB इक्वल्स टू 8 मायनस 10. 8 मायनस 10 किती आलं -2. डिस्टन्स AB इक्वल्स टू किती आलं -2. आता बघा याच्यामध्ये डिस्टन्स, तर बघा इथे आन्सर काय आला आपल्याला माहिती आहे का, डिस्टन्स AB इक्वल टू -2 आलं. पण आता लक्षात द्या, डिस्टन्स इज नेव्हर इन नेगेटिव्ह, डिस्टन्स इज नेव्हर नेगेटिव्ह, डिस्टन्स इज बट डिस्टन्स इज ऑलवेज काय असते पॉझिटिव्ह. डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, मग डिस्टन्स पॉझिटिव्ह असल्यावर ही काय आहे, देअरफॉर इट इज, ही पॉसिबिलिटी होणार नाही. देअरफॉर A this is impossible, this is not possible, it is
इज नॉट पॉसिबल. पण डिस्टन्स जर निगेटिव्ह आला तर हे पॉसिबल होणार नाहीये. हे दोनच पॉसिबल होणार, दोनच पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, पहिली पॉसिबिलिटी आहे एक तर एबी ची व्हॅल्यू 2 असू शकते किंवा सेकंड पॉसिबिलिटी आहे एबी ची व्हॅल्यू 18 असू शकते. पण एबी ची व्हॅल्यू -2 असू शकणार नाहीये कारण की डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. पाहिजे रिपीट करतो मी प्रॉब्लेम. बघा काय प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, ज्यामध्ये एबीसी एक नंबर लाईन वर आहे. समजा ही नंबर लाईन आहे. ठीक आहे, याच्यावर एबीसी कुठतरी आहे पॉइंट, हे ए, हे बी आणि हे सी. ठीक आहे, हे एबीसी पॉइंट दिले आपल्याला. तर पॉसिबिलिटी काढायची आहे की पॉइंट कुठे असतील बॉ एक्झॅक्टली. तर आपल्याला एबी ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला कन्सिडरिंग पॉसिबिलिटीज. पहिली पॉसिबिलिटी घेतली आपण काय माहिती का की नाही का, याच्यामध्ये पॉसिबिलिटी घेतली आपण एबीसी कोलिनियर आहे. चला काय घेतलं आपण, एबीसी कोलिनियर आहे. एबीसी कोलिनियर आहे तर काय येणार फॉर्म्युला, डिस्टन्स एसी सगळ्यात लॉंगेस्ट घ्यायचा. डिस्टन्स एसी इक्वल टू डिस्टन्स एबी प्लस बीसी. डिस्टन्स एसी इक्वल टू डिस्टन्स एबी प्लस बीसी. मग व्हॅल्यू कुठे केली आपल्याला माहिती व्हॅल्यू काय आहे, एसी व्हॅल्यू 10 आहे. इथे एबी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि बीसी व्हॅल्यू 8 आहे. हे 8 जे आहे हे पॉझिटिव्ह आहे, शिफ्ट करा निगेटिव्ह येणार म्हणजे काय येणार 10 - 8 दॅट इज आन्सर दिला 2. सेकंड पॉसिबिलिटी काय केली आपण, मग बीसीए कोलिनियर आहे. बीसीए कोलिनियर आहे. ठीक आहे, मग काय केलं आपण, डिस्टन्स एबी इक्वल टू काय फॉर्म्युला येणार, डिस्टन्स एबी बीए म्हणजे एबी. ठीक आहे, काय येणार फॉर्म्युला पहा, डिस्टन्स एबी इक्वल टू बीसी प्लस एसी. बीसी प्लस एसी केलं, व्हॅल्यू पुट केलं याच्या. डिस्टन्स एबी ची व्हॅल्यू किती आली, 18 आली. थर्ड पॉसिबिलिटी काय केली आपण की सीएबी हे कोलिनियर आहे. तर मग काय केलं माहिती का, डिस्टन्स बीसी इक्वल टू डिस्टन्स एसी प्लस एबी. डिस्टन्स बीसी इक्वल टू डिस्टन्स एसी प्लस एबी. मग व्हॅल्यू पुट अप केल्या, हे पॉझिटिव्ह आहे 10, इकडे दिल्यानंतर काय होते निगेटिव्ह म्हणजे 8 - 10 आन्सर किती आला -2. बट डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह, डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह असते त्यामुळे इट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, म्हणजे दोन पॉसिबिलिटी आहे, तिसरी पॉसिबिलिटी होणार नाही. ठीक आहे, बघा आता एक मिनिट पहा काय केलं आपण माहिती आहे पहिले हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करा आपण. हे पॉइंट ए घेतला, नंतर समजा आपण पहिले पॉसिबिलिटी बी आणि सी. पहिल्या पॉसिबिलिटी मध्ये काय आपण एबीसी घेतला, जे एबीसी कोलिनियर घेतलं. मग दुसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये काय केलं, हे ए उचलला इथे ना आणि हे इथे इथे घेतला म्हणजेच काय बीसीए. ठीक आहे, आणि तिसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये काय केलं, हे बी घेतला इकडे. ठीक आहे, पहिली पॉसिबिलिटी, दुसरी पॉसिबिलिटी आणि तिसरी पॉसिबिलिटी म्हणजे एक उचलून समोर घ्यायचा. ठीक आहे, ओके. आता तुम्हाला एक मिनिट पाच लक्ष द्या, याच्यामध्ये तुम्हाला होमवर्क करायचा आहे आणि माझ्या व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे. ठीक आहे, आणि लवकरात लवकर तुम्ही सेंड करा. आणि त्याचबरोबर आज आपली टेस्ट आहे हे विसरू नका. ठीक 3 वाजता आज नाही का, 3 वाजता आपली टेस्ट आहे का, लक्ष द्या 3 वाजता 3 ते 4 वाजेपर्यंत 3, 2, 4. ठीक आहे, 3 ते 4 पर्यंत टेस्ट आहे. ऑनलाईन टेस्ट आहे ही, एमसीक्यू पॅटर्न टेस्ट असेल. त्या टेस्ट मध्ये तुम्हाला काय करायचं माहितीये का, एक क्वेश्चन असेल त्याला 4 ऑप्शन असतील, त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि काय करायचं टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. आणि 3 ते 4 या टाइमिंग मध्ये टेस्ट घेण्यात येईल आणि ती टेस्ट तुम्हाला द्यायची आहे आणि टेस्ट ऑनलाईन असेल. ओके.